तर आज आलो तर बा आम्ही मोजरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या पुण्यतिथी निमित्त इथं येऊन काय काय झालं चला मग पुढे ब्लॉग मध्ये सांगतो। तर काय म्हणता बे बोट्टे होता, आज निघालो रे बा आम्ही मोजरी जाण्यासाठी। आजची तारीख म्हणजे 11 ऑक्टोबर। ह्याच दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचं निधन झालं होतं आणि त्याला आज श्रद्धांजली देण्यासाठी मोजरी इथे लाखो संख्यामध्ये लोक येतात। म्हणून हेच पाहण्यासाठी आज आम्ही निघालो रे बा मोजरी जासाठी। आणि त्याच्यात अधिक आमच्या याच्यातलं कोणी आतापर्यंत गेलो नव्हतं। तुमच्या यातलं कोणी गेलो असेल तर मला कमेंट करून सांगा रे बा। जातानाच मनात दिसली रे बा आपल्याला मोठी जात MIDC। या MIDC जर नाव तुम्हाला मालूम असेल तर आपल्याला हे कमेंट करून सांगा। रस्ता तर कुठं एवढा बेकार होता का काही विचारूच नका। पण कसं काही करत आलो आम्ही डायरेक्ट मोजरी। पहिले आपली गाडी दिली पार्किंग करून निघालो डायरेक्ट आम्ही मंदिराच्या दिशेनं। मंदिरात आल्याबरोबर पहिले हातपाय धुतले, नंतर डायरेक्ट आलो आम्ही मंदिरात येऊन पाहतो तर काय इकडे डायरेक्ट महापुरुषांचे लहान लहान पुतळे बांधले होते। मंदिरात आल्याबरोबर पहिले तर आमच्या नजरेत डायरेक्ट शिवाजी महाराजचा पुतळा आला, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिसला। तिथून मग थोडंसं समोर फिरता गौतम बुद्धाचाही दिसून गेला। सगळं खालचं पाहून नंतर निघालो रे बा आम्ही मंदिरात वरत जाण्यासाठी। वरत आल्याबरोबर आम्हाला दिसली रे बा मोठी जात तुकडोजी महाराजची मूर्त। तिथं दर्शन केलं, तिथून निघालो आम्ही डायरेक्ट वरच्या मंदिरात। मग आलो होतो आम्ही डायरेक्ट वरच्या मंदिरात मस्त पाया घेतलं लागून। नंतर निघालो डायरेक्ट आम्ही जत्रेच्या इकडे येऊन पाहतो तर काय आम्ही एवढी मोठी जत्रा का बस रे बा। तिथून डायरेक्टच निघालो रे बा आम्ही मग जत्रेत फिरासाठी। जत्रेत फिरता हे दिसलं आम्हाला, याचं नाव तर नाही मालूम आम्हाला, पण बसाचं मन याच्यात लय झालं। पण याच्यात बसणाऱ्याची हालत पाहून आम्ही म्हटलं इथून लवकर कल्टी मारलं तर बरं रे। आता लय वेळ झाला म्हटलं आपण इकडल्या तिकडे फिरूच राहिलो। आता पहिले म्हटलं आता पेट पूजा करून घ्यावल्या बाबा। मग आम्ही 3 प्लेट नूडल्स हे खाल्ल्या, त्यानं मननी भरलं तर पोंग्यावाल्या पैसे आलो, पोंग्याने मननी भरलं तर मग डायरेक्ट गुच्चूपवाल्या पैसे आलो, गुच्चूपनं मननी भरलं तर मग आम्ही ज्यूस प्यायला आलो। गडईले म्हटलं आता खिसाच खाली करून चलसान का रे बा इथून। आता आम्ही निघालो तो रे बा घरी जासाठी, पण जातानाच आम्हाला हे चमचम करणारे फुगे दिसले। याच्यात आमच्या गडईचं मन गेलोच होतं तर तिघाईसाठी 3 फुगे घेतले, निघालो रे बा आता आम्ही मग घरी जासाठी। तुम्ही कुठं नका जाऊ रे बा, तुम्ही द्या तुमच्या भावाला फॉलो करून। भेटू आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये।